श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितं नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकाले पांचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। भगवत कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रेम द्वंद्व लोग जो चर्चा कर रहे हैं कि भरत जब राज्य से आए हैं और यहाँ कैसे वो सबको लेकर चित्रकूट जाते हैं, वहाँ श्री राम से मिलन होता है, तो आगे का जो वो चर्चा करें मुझे आपको पता है। सुंदर श्लोक है, भरत की भावना जी इथे व्यक्त करता है। न मंथराय न च मातरस्य दोषो न राजन् न च राघवस्य मत्पापेऽत्र निमित्त आसीत् वन प्रवेशे रघुनन्दनस्य न मंत्राय न च मातरस्य। भरत सांगतायत हे सर्व जे काही घडलेलं आहे, वन प्रवेशे रघुनंदनस्य, रघुनंदन श्रीरामांना जे वनवासात जावं लागलं त्याच्यासाठी न मंत्राय, मंत्रा कारण नाहीये, न च मातरस्य, काही पण याच्यासाठी कारण नाहीये, दोषो न राजन, दशरथ महाराजांच्या याच्यामध्ये काही दोष नाहीये, न च राघव, राघव श्रीरामांचा तर काही दोषच नाही। जे काही घडलं आहे, हा सर्व जो प्रसंग घडतो आहे, मत पाहते वर्त, फक्त हे जे आहे माझे पाप, माझे कर्म जे आहे तेच फक्त निमित्त आहेत या श्रीरामांना वनवासात जाण्यासाठी। सर्व जे रोष आहे ते भरत आपल्यावर घेत आहेत। एक वैष्णवाचा तो एक स्वभाव आहे। काल आपण बघितलं कसे भरत परत आल्यानंतर कैकेयीच्या महलात जात आहेत आणि तिला प्रताडतायत आणि ते सर्व आक्रोश ऐकून कौशल्य माता जेव्हा तिथं पोहोचते आणि ती सांगते की भरत तू आता राजा होणार आहे, एकच तुझ्याकडे मागणं आहे की मला श्रीरामांकडे वनात पाठव। भरत सांगतात की माते जन्म देणारे कैकेयी जरी असले पण जीवन देणारे तू आहेस। जर तुझ्या मनामध्ये असेल की माझा हे जे काही कट कारस्थान झालेलं आहे याच्यामध्ये जर माझा काही जर भाग असेल, जे गुरुने दिलेलं ज्ञान आहे सर्व नष्ट होऊन जाऊ दे, सर्व जे काही पाप आहे ह्या जगातले सगळं पाप मला लागू दे, गोहत्येचं पाप मला लागू दे, अशा प्रकारचे कौशल्य त्याला थांबवले। शांत हो, खरं शांत हो। एक दुःखी माता जी आहे तिचा एक हृदय फक्त तुझ्याकडे व्यक्त केलं, याचा अर्थ नाही की तुला मी दोष देते आहे, तू भरत जो आहे धर्मात्मा आहेस, कौशल्य सांगते। आणि मग
तिथे राजभवनामध्ये सर्व मंत्रीगण, वशिष्ठ ऋषी आणि शत्रुघ्न सगळे स्थित आहेत एका ठिकाणी. आणि वशिष्ठ ऋषी आता भरतला सांगतायत की भरत, तुमचे पितामह महाराज दशरथ व मोठे बंधू श्रीराम यांनी अकंटक राज्य तुला प्रदान केलं आहे. आता तो सूर्यवंशाचं राज सिंहासन स्वीकारून प्रजेचं रक्षण कर. दशरथ महाराजांचे अंत्यसंस्कार झालेले आहेत. आता राजभवनमध्ये ही चर्चा चालू आहे. भरत सांगतायत, गुरुवर्य, आपल्या आज्ञेचं पालन करण्या अगोदर आपल्याला आपल्या अनुमतीने हे जे मंत्रिमंडळ यांच्याशी मला थोडी चर्चा करायची आहे. तुमची अनुमती असेल तर यांना काही प्रश्न विचारू इच्छितो. वशिष्ठ सांगतात, ठीक आहे. सुमंत्र विचारतात, कोणता प्रश्न? भरत सांगतात, काही दिवसापूर्वीच महाराज दशरथांच्या राजसभेत तुम्ही सर्वांनी दादा रामाला राजा बनवण्यासाठी जो प्रस्ताव दशरथ महाराजांनी ठेवला होता, तुम्ही सर्वांनी त्यासाठी सहमती दिली होती. या निर्णयात सर्वांनी पाठिंबा दिला होता, बरोबर आहे ना? मंत्री सांगतात, हा. तर भरत विचार, का श्रीराम राजा व्हावा, श्रीरामच राजा व्हावा, हे तुम्ही असं का सर्वांनी पाठिंबा दिला, का तुम्ही जयघोष केला होता? तर मंत्री सांगतात, कारण श्रीराम मनुष्याच्या रूपात देव आहे, भगवंत आहे, असा राजा भाग्यानेच मिळतो. तर भरत म्हणाले, हा अगदी योग्य बोलला तुम्ही. तर मग सर्व सहमतीने घेतलेल्या निर्णयास महाराजांनी जेव्हा एका रात्रीत आपल्या लाडक्या राणीच्या पुत्राला राज्य देण्यात आली, त्याला राजा बनवण्यासाठी जेव्हा तो निर्णय बदलला, तुमच्या मताबद्दल तुम्ही विचारलं का नाही? तुमचा निर्णय होता सर्वांचा, एकट्या राजाने जेव्हा तो बदलला, तुम्ही विचारलं का? तुमच्यापैकी कुणी त्या निर्णयाचा विरोध का केला नाही? काय तुम्ही राजाचा विरोध केला का? तुम्ही राजाचा विरोध केला नाही? सर्वजण मान खाली घालून उभे आहेत. भरत सांगतायत, मताचा अधिकार चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा लोकांना आपल्या अधिकारासाठी लढता येत नाही, तेव्हा त्यांना मत देण्याचा अधिकार पण नसावा. मत देण्याचा अधिकार चांगला आहे, पण जे अधिकारासाठी लढता येत नसेल, पण मग ते मत देण्याचा अधिकार काही उपयोगाचा राहत नाही. इथे उपस्थित सर्व मंत्रिमंडळास मी सांगतो की जर तुमच्या राजाच्या सुखात त्यांना सांगणे सामर्थ्य तुमच्यात नसेल, तुम्हाला कोणताही मंत्रपद ग्रहण करण्याचा अधिकार नाही. जर राजा काही चूक करतो, लीडर काही जर चूक करतो, त्याला जर तुम्ही सुधरू शकत नसाल, हे पद घेऊन काय उपयोग आहे? याच्यामध्ये अशा प्रकारे भरत एक राज्य कसं चालवावं, म्हणजे फक्त आपण एखादा लीडर बनवला नाही, मग त्याच्या खाली 10 लोक दिले आणि मग कसंही कुणी वागू शकतो नाही. लीडर सुद्धा तेव्हाही जाब विचारणारे लोक तिथे असतील, तरच तुमच्यात नसेल ती हिंमत, सामर्थ्य नसेल, तुम्हाला कोणतेही मंत्रिपद ग्रहण करण्याचा अधिकार नाही. तुमच्या सारख्यांची हीच दशा होईल, त्यांचं शोषण होत राहील. राजकारणातील षडयंत्रांमुळे त्यांच्यावर बलपूर्वक राजा थोपवला जाईल. जे मंत्री, जे पदाधिकारी बोलू शकणार नाही राजाच्या सुधारण्यासाठी, त्याच्यावर नेहमी जबरदस्तीने राजा थोपवला जाईल. तसा मी तुमच्यावर आता थोपवला गेलो. मग तो राजा होण्यास योग्य असो वा नसो, त्याच्यावर जे आहे लोक जे आहेत थोपवले जात राहतील. तुम्ही हा विचारच कसा करू शकता की महाराज दशरथांनी आपल्या वचनासाठी प्राण देखील त्यागले. ज्या रामदादांनी पितृवचनासाठी हक्काचे राज्य एका काडीप्रमाणे फेकून वनवासी झाले, ज्या वचनासाठी दशरथ महाराजांनी प्राण त्यागले, पितृवचनासाठी श्रीरामाने हे साम्राज्य काडीप्रमाणे फेकून दिलं, त्याच महाराजांचा पुत्र रामाचा लहान भाऊ भरत इतका नीच असेल की भावाचे राज्य स्वीकारेल? कसं तुम्ही हा विश्वास ठेवू शकता की ज्या पित्याने एवढा त्याग केला,
भावाने एवढा त्यागला आणि भरत एवढा नीच असेल की त्यांच्या आसनावर तो बसेल. जर तुम्हाला देखील माझ्यासारखी स्वतःची चूक सुधारायची असेल, उठा आणि घ्या घ्या तो राजमुकुट, घ्या ते राजभिषेकाची सामग्री, चला माझ्या बरोबर. आपण आपल्या देवाचा, श्रीरामांचा तिथे वनातच राज्याभिषेक करू आणि त्यांना अयोध्येमध्ये परत आणू. वशिष्ठ आपला शिष्य श्रीरामा भरतला बघून एवढे प्रसन्न होतात. भरत, तू धन्य आहेस, धन्य आहेस. समोर निष्कंटक राज्य चालून आलेलं असतानाही धर्मासाठी ते तुच्छ लेखणारा राजा आजपर्यंत पाहिला नाही. तुझा सदा विजय असो, सदा विजय असो. म्हणजे गुरु कशाने प्रसन्न होतात? गुरु कुणी राजा झाल्याने प्रसन्न होत नाही. शिष्य किती धर्माचं आचरण करतोय, किती धर्मनिष्ठ आहे, त्याने आपण जास्त गुरुंना प्रसन्न करू शकतो. इथे काही कोणी भरतला विरोध केला नसतं राजा स्वीकारण्यासाठी, पण जरी एवढं प्रलोभन समोर असताना हे धर्माला कसं व्यक्तीने निष्ठावान राहिलं पाहिजे, भरतच्या याच्यातून आपण शिकू शकतो. आणि अशा प्रकारे मग हे सर्व आता प्रवासाला निघतायत. सर्व मातांसाठी पालखींची व्यवस्था केलेली आहे. सर्व रस्ते जे आहेत तिथे मोठमोठे रस्ते बनवलेत वनात जाण्यासाठी. कारण की फक्त तिथे भरत आणि शत्रुघ्न वशिष्ठ जात नाहीत, तिथे सर्वच. कारण की भरतला माहिती आहे की श्रीराम हे खूप दृढ आहेत, कर्तव्यनिष्ठ आहेत. समजा मी सांगितलं नाही ऐकलं तर वशिष्ठ असतील, त्यांनी सांगितलं नाही ऐकलं तर माता असतील, त्या सर्वांना नाही सांगितलं ऐकलं तर ब्राह्मण समाज असेल, त्यांनी नाही ऐकलं तर सर्व प्रजा अयोध्येचे जे आहे त्यांना मनवण्यासाठी आम्ही सर्वांना श्रीरामांकडे घेऊन जायचं आहे. म्हणजे परवा आपण चर्चा केली होती कशा प्रकारे हा मानसिक रोग कसा पसरतो. एक शारीरिक रोग जो आहे हा कधी पसरतो, कधी शक्यतो शारीरिक रोग हे पसरत नाही. कोणाला जर काही कॅन्सर काय झालं त्याच्या बाजूला जर रोग पसरत नाही. त्याच्यापेक्षा काही सूक्ष्म रोग असतात, ते सूक्ष्म रोग काही प्रमाणामध्ये पसरतात. पण मानसिक रोग जो आहे हा लगेच पसरतो. जसं अयोध्येमध्ये काय झालं होतं की पहिला मानसिक रोग कोण झाला? मंथराला मनामध्ये श्रीरामांबद्दल ईर्ष्या द्वेष निर्माण झाला. तिच्या संपर्कामध्ये काही आली, ती मानसिक रोगात अडकले गेले. तिच्या संपर्कात दशरथ आले, ते मानसिक रोगी झाले. आणि यानंतर तिथे डॉक्टर होते वशिष्ठ ऋषी, पण दशरथांनी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कैकेयीला सांभाळण्यासाठी मी हँडल करू शकतोय सिच्युएशन, आणि त्याच्यामध्ये काय झालं की दशरथ महाराज फसले. म्हणजे कधी कधी आणि वशिष्ठांना कळालं की आता ही एवढी मोठी सिच्युएशन जी आहे सध्याच मानसिक पूर्ण अयोध्या, कारण की लीडर जेव्हा इफेक्ट होतो मानसिक स्तरावर पूर्ण प्रजेला त्याचा फटका बसतो. दशरथ महाराज इफेक्ट झाला नाही, प्रभावित झाला नाही, पूर्ण प्रजा जी आहे मानसिक याच्यामध्ये प्रभावित झालेली आहे. वशिष्ठांना कळालं की आता याच्यामध्ये मला कुणाची मदत घ्यावी लागेल. त्यांनी लगेच भरतला बघून घेतलं. आणि भरत जेव्हा आले, वशिष्ठ आणि भरत सिच्युएशनला जेव्हा ते परिस्थिती हाताळतायत, तेव्हा त्यांना लक्षात आलं भरतला की आपल्या हाताने हाताळण्यासारखी गोष्ट नाहीये. आपल्याला सर्वांना घेऊन कुठे श्रीरामांकडे गेलं पाहिजे. भरत स्वतः हाताळण्यासाठी गेले नाही, मी कौशल्याला सांभाळतो, मी कैकेयीला सांभाळतो, मी यांना बाकीच्याला सांभाळतो. म्हणजे की आपल्या हाताबाहेर आहे सर्वांना घेऊन. सर्वात मेन डॉक्टर जे आहेत, कारण की श्रीराम आणि सीता जे आहे त्यांनी बघितलं की सर्व वातावरण जे मानसिक रोगाचं वातावरण तयार आहे ते लगेच बाहेर पडलं, वनात निघून गेले. त्या वातावरणामध्ये ते थांबले नाही. जेव्हा असं काही मिसअंडरस्टँडिंग होत आहेत, गोंधळ तयार होतोय, माणसाने काय केलं पाहिजे, एकतर योग्य डॉक्टर शोधला पाहिजे, नाही तर तिथून सरळ बाहेर पडलं पाहिजे. श्रीरामचं तर सरळ बाहेर पडतो. आणि इकडे एक भरत लगेच सर्वांना श्रीरामांकडे घेऊन. तर प्रचारकाचं हे कार्य असतं. प्रचारक जो आहे तो स्वतः सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसत नाही. प्रचारक सगळे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करत बसला, मेंटर असो, काउन्सिलर असो, प्रचारक असो,
सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह, माझ्या ताकदीवर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, पडत फसला तिकडे. पण त्याचं काम आहे जे मानसिक रोगी आहेत, जे या भवरोगामध्ये व्यथित झाले आहेत, त्यांना घ्यायचं आणि श्रीरामाकडे घेऊन यायचं, त्यांना उचलायचं, भगवंताकडे घेऊन यायचं, हरिनाम करायला लावायचं, आणि मग हळूहळू भगवंता सान्निध्यामध्ये हळूहळू सगळे समस्या जे असतात निवारण्यास मदत होते. तसं इथे हे सर्वांना घेऊन आता चित्रकूटकडे निघालेले आहेत. भरत अनुमानीच निघाले. श्रीराम जर ह्या रस्त्याने चालत गेलेले आहेत, मी रथावर कसा बसू शकतो? आणि माता कौशल्या बघते की अचानक जी सर्व गर्दी चालली होती ती एकदम स्लो झालेली आहे, एकदम हळूहळू सगळं स्पीड एकदमच कमी झालेलं आहे. माता कौशल्या विचारते एवढे हळूहळू का चाललेत, अशा वेगाने कधी आपण चित्रकूटला पोहोचू? तर काही नाही, भरत रथावरून खाली उतरलेत आणि चालू लागले. तर बोलले की भरतला बोलवा. मग कौशल्याने भरतला बोलून घेतलं, सांगितलं की भरत तू काय करतोयस? बोलले की ज्या रस्त्याने श्रीराम माझे स्वामी चालत गेले त्या रस्त्याने मी रथावर कसा जाऊ शकतो? कौशल्य म्हणाले की रामासाठी ते कर्तव्य होतं की त्या प्रकारे चालत जाणं, त्यांना तो वनवास झाला होता. तुला श्रीरामांना परत आणण्यासाठी जायचंय, ह्या वेगाने तो विनाकारण वेळ जाईल त्याच्यामध्ये. त्या वेळेसाठी कुठलं कर्तव्य योग्य आहे, कुठल्या परिस्थितीत कुठल्या प्रकारे व्यवहार करणे योग्य आहे, तसं आपण केलं पाहिजे. श्रीरामांचा तो वनवास होता, त्यासाठी ते चालत गेले होते. तुला त्यांना परत आणण्यासाठी जायचंय, अशा प्रकारे जाऊन जे आहे वेळ जाईल, पोहोचू शकणार नाही. आणि भरत रथावर बसल्याने मग ते पुढे जाऊ लागले. तर आता प्रसंग जो आहे, जेव्हा तिथे पोहोचतात तर मध्ये गुहाग भेटतात, आणि गुहाग जे आहे जेव्हा बघतात, दूरच बघतात की मोठी शतरंगी सेनेसहित भरत येतोय. त्यांच्या गुप्तचराने सांगितलं सगळे जे सैन्य जे होतं, शेकडो हजाराचं सैन्य जे आहे धनुष्य दान होऊन तयार आहे. सगळं भरत सहित सर्व सेनेला घेऊन द्यायचं. त्याने बघितलं की सफेद ध्वज जे आहे अयोध्येचा आहे. गुहाग म्हणलं की मी एकदा फक्त भरतशी बोलतो. तसं वाटलं भरत काही चुकीच्या अर्थाने निघाला आहे, श्रीरामांना आणि काही इजा पोहोचवण्याच्या दृष्टीने. मी इशारा करेन पूर्ण सेनेचे भरतला खलास करतात. जेव्हा भरतला भेटले गुहाग, आणि जेव्हा श्रीराम गुहागला भेटले, आलिंगन दिलं, हे भरत गुहाग जेव्हा सांगू लागला, तर भरत साष्टांग दंडवत घातलं गुहागला की आपला स्पर्श, तुमचं अंग जे आहे श्रीरामाला स्पर्श झालेला आहे. आणि सर्व चर्चा करताना बघितलं की भरतचा किती निष्पाप भाव आहे. आणि मग त्यांना तिथे राहण्याची सर्व व्यवस्था केली. पुढे भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये पोहोचले. ते भारद्वाज ऋषी त्यांना सांगते, भरत तू कशासाठी, आईने राज्य तुला दिलं आणि तू आता राजा झाला, आता परत वनामध्ये जे श्रीराम वनवासात त्यांना मारण्यासाठी तू आलास का? तुला राज्य मिळालं तर पुरे नाही का? भारद्वाज ऋषीकडून हे जेव्हा शब्द आले तर ते अक्षरशः इतका भयंकर वेदना त्यांच्या हृदयामध्ये होत आहेत की एक ऋषी हा माझ्याबद्दल विचार करतायत, श्रीरामाचा मित्र गुहाग माझ्याबद्दल हा विचार करतोय. हे सर्व बघून त्या वेदनाचं संकट प्रत्येकाला ते समजवतो की माझा काहीच भाव नाही. एक कैकेयीच्या याच्यामध्ये मी कुठे दूरपर्यंत सामील नाही आहे. मला प्रत्येकाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. कशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचं काहीच चूक नसताना कशा अवस्थेतून व्यक्तीला जावं लागतं, आणि कसं दूरपणे व्यक्तीने ते पुढे पुढे जात राहणं, ना की खचून जाणं. तर मग भारद्वाज ऋषींच्या तिथे एक आश्रमामध्ये एवढी त्यांची व्यवस्था केली जाते, नृत्य, कला, ऑर्केस्ट्रा, खाण्यापिण्यासाठी. म्हणजे फक्त त्या सिद्धीच्या जोरावर त्यांची ऋषी त्यांची सर्वांची, त्या फक्त भरतचीच नाही, सर्व जे आजूबाजूची प्रजा आहेत त्यांच्यावर ते चर्चा करतायत. आणि भरत सकाळी जेव्हा ते परत गुहाग हजारो कोटी आदेश करतात आणि सर्व प्रजेला ते गंगा पार करून देतात. आणि मग चित्रकूट इथे जेव्हा ते पोहोचतात
तर लक्ष्मण श्रीराम सीतामया ते समोर बसलेले आहेत आणि अचानक रथांच्या चाकांचा गडगडाट ऐकू येतो, घोड्यांच्या टापांचा आवाज येतो काय नक्की लक्ष्मण काहीतरी गोंधळ दिसतोय. झाडावर जाऊन बघतोय म्हणून लक्ष्मण झाडावर चढतायत आणि जसं ते लक्ष्मण वर चढून बघतायत तर ओरडतायत, तो आलाय दादा, तो आलाय, बहिणी कुठे आहे? त्यांना सांगा जोपर्यंत आम्ही सूचना देत नाही तोपर्यंत कुठेच थांबा, त्यांना बाहेर येऊन देऊ नका आणि तुम्हीही धनुष्यबाण घेऊन सज्ज राहा. लक्ष्मण काय बोलतोय, काय झालं वेड्यासारखं, काय बोलतोयस तू? लक्ष्मण सांगतात आणि तोच तुमचा लाडका भरत आलाय. कोण आला? तुमचा लाडका भरत आलाय. तर श्रीरामचंद्र एकदम आनंदामध्ये, काय भरत आलाय, भरत येतोय? तर लक्ष्मण सांगतात की अयोध्येचं राज्य मिळूनही स्वतःला अजूनही असुरक्षित अनुभवतो आहे, अजूनही त्याच्या मनामध्ये थोडं असुरक्षित आहे. त्याला वाटलं असेल की आपल्या वनातच संहार करून हे राज्य कायमचं निष्कंटक करून टाकावं. त्याच्या आईने जे केलं ते काही कमी होतं व आता आम्हाला इथे चुकात सुद्धा राहून द्यायची त्याची इच्छा नाही, इथेच ठार करण्यासाठी तो येतो आहे. श्री रामचंद्र लक्ष्मण काय बोलतोयस, शोभत नाहीये. लक्ष्मण सांगतात की नाही, आज मला तुम्ही थांबू नका, आज मी त्याला जिवंत सोडणार नाही, आज मी त्याला यम सदनाला पाठवणार. राज्य प्राप्त झाल्यावर चांगल्यांची मती बुद्धी भ्रष्ट होते. इंद्रासारखे देवता देखील मदाने उन्मत्त होऊन योग्य अयोग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. श्री रामचंद्र सांगतात, लक्ष्मी, राज्याचा मत कदाचित इंद्राला होऊ शकतो किंवा इतर कुणाला होऊ शकतो, पण माझ्या भरतला नाही होणार. त्याचं स्थान देवतांपेक्षा खूप उच्च आहे, धर्मात्मा आहे. त्याला फक्त अयोध्येचं राज्य काय, त्रैलोक्याचं राज्य जरी भरतला मी दिलं तरी त्याच्यामध्ये राजमत कधी निर्माण होणार नाही. मी भरतला माझ्या स्वतःपेक्षा देखील चांगल्या रीतीने ओळख. लक्ष्मण सांगतात, तुम्ही सर्वांनाच आपल्याप्रमाणे डोळे समजता आणि लक्ष्मणच्या मनावर तो क्रोध निर्माण झालाय. भरत तुमच्या दृष्टीने साधू असू शकतो, जर त्याच्या मनात कपट नसते तर त्याने आपल्या समेत हाती घोडी कशाला आणली असते, एवढी मोठी सेना कशाला आणली असते? तर तुम्हालाच भेटायचं होतं, एकटा आला असता आणि कुणाला एक दोघांनी घेऊन आला असता. एवढी मोठ्या सेना घेऊन यायची काय गरज होती? तुमच्या भोळ्यापणामध्येच हातात आलेलं राज्य आपण गमावून बसलो. श्रीराम लक्ष्मण क्रोधामध्ये श्रीरामाला सांगतायत आणि राम सांगतात, मी नाही मानत लक्ष्मण, जर तुला राजाची एवढी लालसा असेल, मी फक्त भरतला एक शब्द सांगितले की राज्य लक्ष्मणला देऊन टाक, भरत एक क्षणात सगळं राज्य तुला देऊन टाक, तू अयोध्येला जाऊन राज्य कर आणि भरत मी वनवासात आहोत. लक्ष्मण म्हणते, नाही दादा, असं नाहीये, मला राज्य नको आहे, पण त्याच्या मनात कपट आलं तर, जर त्याने वार केला तर श्रीरामचंद्र तर त्याला वार करू दे, आम्ही आपल्या राजासमोर शस्त्र नाही उचलणार, करू दे त्याला वार. आणि तेवढ्यात भरत तिथे पोहोचतात. दादा म्हणून तो ओरडतच येतोय, दंडोत घालतो आहे. श्री रामचंद्र त्याला उचलतात आणि माझ्या भाव तू आलास. दोघाही एकमेकांना कट करून मिठी मारतायत आणि एकमेकांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहतायत. आणि भरत सांगता की नाही, मी आता मी मला भाऊ म्हणावं ती पात्रता आता माझ्याकडे आहे, ती पात्रता मी गमावून बसलो आहे. या पापेला तुम्ही भाऊ म्हणू नका. आज माझ्यामुळे तुमची अवस्था झाली आहे,
जे कधी उंची वस्त्राने अलंकाराने सुशोभित होऊन राजमहलमध्ये असायचे, ते आज वल्कले घालून वनात फिरतायत, जटा धारण करतायत आणि तपस्याचं जीवन जगतायत. सर्वांना मीच मूळ कारण आहे. माता सीतेकडे बघून सांगतात, वहिनी, मी तुमचा सर्वात मोठा अपराधी आहे. जिने अयोध्येची महाराणी म्हणून बसायचं होतं, ते आज माझ्यामुळे त्या वनात भ्रमण करते आहे. श्री रामचंद्र भरत लक्ष्मणला समोरून म्हणतायत, लक्ष्मण, माझ्या भावा मला क्षमा कर. तुझ्या आणि विरमिलीच्या वियोगाचं मी कारण आहे. त्या नादान बालिकेच्या म्हणजे उर्मिलेच्या समोर उभं राहण्याची सुद्धा मला हिंमत होत नाही. एवढा मी पापी आहे. माझा जन्मच तुम्हा सर्वांच्या दुःखाचं कारण आहे. त्यापेक्षा माझा मृत्यू झाला असता बरं झालं असतं. तर लक्ष्मणला हे सर्व बघितल्यावर पश्चाताप होतो. दुःखी आणि पश्चाताप करत लक्ष्मण, भरत दादा, मला क्षमा करा. मी तुमच्यावर संशय घेऊन तुमच्यावर धनुष्य उचललो. मला क्षमा करा. हात जोडतायत लक्ष्मण. आणि बरं सांगणारे वेड्यात, मग क्षण तू बाण चालवलं का नाहीस? कदाचित माझ्यासारख्या पापी माणसाला मारण्यात तुला काही दोषही लागला नसता. मला मारून माझ्यावर मोठी कृपा केली असती. कमीत कमी हे पापी देह घेऊन मी माझ्या श्रीरामासमोर तरी आलो नसतो. भरत सांगतायत. आणि श्रीराम, भरत, सर्वांना सोडून इथे कसा आलास? आणि वडील कुठे आहेत? माता कुठे आहेत? आणि भरत मौन आहे, बोलत नाहीत. सांग ना, काय झालं? वडील कुठे आहेत? आणि मग भरत मान खाली घालून डोळ्यात अश्रुधारा घळघळ वाहतायत आणि सांगतायत की वडील पिताश्री ते आपल्याला कायमचे सोडून गेलेत. आणि श्री रामचंद्र, काय, कसं काय झालं? आणि मग श्री रामचंद्र खडकून त्यांना मिठी मारतायत. मला सांगतात की रघुकलाच्या त्या सगजगत्या दिव्याचा अस्त झाला आहे, कायमचा अस्त झाला आहे. आणि दोघंही एकमेकांना मिठी मारतात. लक्ष्मण सांगतात की दादा, आपण अनाथ झालो. श्री रामचंद्रही लक्ष्मणला मिठी मारतात आणि दोघे सांगतात की आपण आता अनाथ झालो आहोत. आणि ओक्साबोक्सी श्री रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न एकमेकांना गळे भेटतायत, अश्रुधारा वाहतायत, ओक्साबोक्सी रडतायत. म्हणजे आपण बघतो की बऱ्याच वेळेस कधी कधी म्हणतात की जेव्हा कोणी भक्ती मार्गामध्ये आला की त्याच्यामध्ये भावना राहत नाही. ह्या जगाबद्दल सुख दुःख काही त्याला प्रभावित करत नाही. पण तसं नाही आहे. जेव्हा आपले प्रियजन आपल्याला सोडून जातात, दुःख होणं, शोक होणं जे आहे ते नॅचरल आहे, स्वाभाविक आहे. तिथे भगवान श्री रामचंद्र सुद्धा किंवा दशरथ महाराज तेच त्याग करतात, ओक्साबोक्सी रडतायत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनला भगवद्गीता सांगतायत. आणि भगवद्गीता सांगितल्यानंतर अर्जुन सांगतात की नष्ट मोह स्मृतीला जात नाही. माझा मोह नष्ट झालेला आहे. परंतु जेव्हा अभिमन्यूचा वध होतो, अर्जुन ओक्साबोक्सी रडतायत. हे नॅचरल आहे, स्वाभाविक आहे. नाही झालं तर ते आश्चर्य आहे. पण त्याचबरोबर व्यक्तीने खचून जाऊ नये. केव्हा शक्य होतं? जेव्हा तो शास्त्रांचा आधार घेतो. तिथे थोड्यात वशिष्ठ ऋषी पोहोचतात आणि श्री रामचंद्रांना पाठवून हात फिरवता सांगतात, श्रीराम, सुताला सावर, तू महाराजांचा ज्येष्ठ पुत्र आहेस. त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून सर्वप्रथम तू तर्पण केलं पाहिजे. आणि श्री रामचंद्र सांगतात, गुरु महाराज, जशी तुमच्या आज्ञा. आणि सर्व तिथे मंदाकिनी नदीच्या किनारी तिथे पोहोचतात. चारही भावंड दशरथ महाराजांसाठी तर्पण करतायत. आणि मग दिवसभरामध्ये चर्चा होत आहेत. आता रात्रीची वेळ आहे. भरत वशिष्ठ ऋषींच्या तंबूमध्ये सर्वांसाठी राहण्याची व्यवस्था केली आहे वेगवेगळ्या ठिकाणी. आणि भरत जाऊन वशिष्ठ ऋषींच्या तंबूमध्ये जातात. आणि वशिष्ठ ऋषींना ते सांगतायत,
गुरुदेव मी खूप चिंतित आहे. जर राम दादाने नाही ऐकलं तर मरून जाईल. मी हे देह सांभाळू शकणार नाही. मला जगणं शक्य होणार नाही. श्रीराम परत आले. वशिष्ठ सांगते काय झालं परत, इतका आधीर होऊ नकोस. तर भरत म्हणतं की दादांचं मन ओळखण्यासाठी, श्रीरामांचं मन ओळखण्यासाठी मी लक्ष्मणद्वारा त्यांना हे सूचित केलं की आम्ही कशासाठी आलो. श्रीरामांना परत घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. त्या ही इच्छा मी लक्ष्मणद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचवली. पण ते म्हणाले की भरत असा अनैतिक विचार करू शकत नाही. लक्ष्मणला त्यांनी निरोप दिला, भरत असा अनैतिक विचार करू शकत नाही. ते म्हणाले पित्याचं वचन पालन करणे जेवढा माझा धर्म आहे तेवढाच भरतचा पण धर्म आहे. त्याने पित्याचं वचन पालन करण्यासाठी स्वतःही दृढत्व दाखवलं पाहिजे आणि मलाही त्याने सहकार्य केलं पाहिजे. गुरुदेव तुम्हीच त्यांना आज्ञा द्या की तुमचं म्हणणं टाळणार नाही. गुरुदेव जर दादा नाही परतला तर मी इथेच चित्रकूटमध्ये राहील आणि प्राण त्याग करेल, परत अयोध्येत जाणार नाही. वशिष्ठ भरतला सांगत, भरत तुझ्या प्रेमाच्या पराकाष्ठेने आज वशिष्ठ देखील विचलित झालाय. थोर ऋषी आहेत, विरक्त आहेत, वैरागी आहेत. भरत तुझ्या या प्रेमाच्या पराकाष्ठेने मी सुद्धा विचलित झालोय. मग रामावर याचा काहीच प्रभाव पडणार नाही असं कसं वाटतं तुला? निरळ प्रेमाने आज तीनही जग तुझ्या प्रेमामध्ये होऊन जातील. आणि मग भरत विचारले माझे राम सुद्धा हो. वशिष्ठ सांगतात तुझे राम दादा देखील जर कुणी खऱ्या हृदयाने जेव्हा भगवान त्याला पुकारतात तेव्हा भगवान देखील आपले नियम तोडून त्याच्या प्रार्थनेला प्रतिसाद देतात. नक्कीच कधी कधी भक्ताच्या भक्तीपुढे भगवंताला सुद्धा वाकावं लागतं, झुकावं लागतं. तुझी भक्ती, तुझं प्रेम जे आहे श्रेष्ठ आहे. आणि मग त्याच रात्री श्री रामचंद्र आपल्या कक्षमध्ये आहेत, मध्ये आहेत आणि काही तिथे प्रवेश करते. हे राम. श्री रामचंद्र कैकेयीला बघतात, त्यांना आश्चर्य वाटतं. लगेच तिला प्रणाम करतात आणि विचारतात की माते तू इथे यायचं कष्ट काय घेतलं? मला बोलावलं असतं मी तुझ्याकडे आलो असतो. कैकेयी सांगते राम तुम्हाला दंडही देत नाहीस आणि क्षमाही करत नाहीस. मी सर्वांचा तिरस्कार सहन करूनही अशा प्रकारे जगू शकत नाही. मला आता मृत्यूदंड दे. तर श्री रामचंद्र सांगतात की माते मी तुला दोषीच मानत नाही. दंड देण्याचा प्रश्नच दूर राहिला, मी तुला दोषीच मानत नाही. तू माझे तू काय मानतोस? तू जर काही अपराध केला असं दोषी मानतोस तरी काय? श्रीराम सांगतात मी तुला फक्त आई मानतो. काही म्हणून अनावर होतात. जर मला आई मानतोस तर माझं ऐक आणि अयोध्येला परत चल. श्री रामचंद्र सांगतात माते आपल्या ममतेचं तू मूल करायला निघालीस. माता आहेस, एक तुझं मातेचं प्रेम आहे त्याची किंमत करतेस काय? तर मग ठीक आहे, जर तुम्हाला हेच पाहिजे असेल मी पित्याचं वचन भंग करून धर्म सोडून रघुवंशाच्या तिला कलंकित करून जिथे तुमची शोभा आहात तर मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. तुम्ही जर म्हणत असाल की पित्याचं वचन भंग झालं तर चालेल, रघुवंशाला कलंकित झालं तर चालेल, पण जिथे तुमची शोभा आहे तिथं आलेलं चालत मी यायला तयार आहे. त्यानंतर माझं शरीर एखाद्या पराजित योद्ध्याप्रमाणे मृत झालेलं असेल, जिवंत असेल पण त्यात प्राण नसतील, चालेल का तुम्हाला? श्रीरामाला कळालं की हे सर्व कशासाठी आले. एक जण वेगवेगळ्या प्रकारे त्यांना खेचण्याचा प्रयत्न करतायत. काही मला नाही, राम नाही, आणि रडत ते बाहेर निघून जात. पुढ्यात भरत कौशल्याच्या तंबूमध्ये आहे, कक्षमध्ये आहे. भरत सांगतात माते
तुम्ही सांगा, मला जे वाटतं ते न्याय सांगत नाही का? कौशल्या सांगते की अरे पुत्र, तू न्याय विरुद्ध काही करू शकत नाहीस. भरत आहे, धर्मात्मा आहेस. बरोबर, तर मग तुम्हाला वचन द्या, तुम्ही श्रीरामांना परत अयोध्यात येण्याचा आदेश द्या आणि ते तुमची अवज्ञा कधीच करू शकणार. कौशल्य म्हणते, भरत, मी त्याला कसं सांगू की तू धर्माचरण सोडून दे? बघा, कौशल्यामध्ये आणि कैकेयीमध्ये किती फरक आहे. कैकेयी सांगते, राम परत चल, तू जर आई मानतोस तर परत चल. भरत कौशल्याला सांगायला आलाय की तुम्ही त्याला आज्ञा द्या. कौशल्य सांगते की मी त्याला धर्माचरण सोडण्यासाठी कसं सांगू? धर्माचं आचरण करतोय, पित्याच्या वचनाचं आचरण करतोय. भरत म्हणाले, समजलं, तर मग तुम्ही फक्त दादांची साथ देणार, काय मी तुमचा पुत्र नाही का? कसं एकमेकांना इमोशनल ब्लॅकमेल करण्याचं काम चाललंय. इमोशनल स्तरावर कसं एकमेकांना आपण म्हणजे कधी कधी इमोशनली व्यक्तीला खेचण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु व्यक्ती जर आपल्या प्रत्येकाचा धर्म किती दृढ आहे, कौशल्य तिची धर्माच्या किती दृढ इच्छा आहे, तिची हृदय तिचं कासावीस झालंय श्रीरामांना अयोध्येमध्ये नेण्यासाठी, पण धर्माच्या विरुद्ध नाही. श्रीराम सर्वांच्या आज्ञेसाठी यायला तयार आहे, मी धर्म मोडावा त्याच्यासाठी. तेव्हा कौशल्य सांगते, मी कुणाचीही बाजू घेत नाही, माझ्यासाठी तुम्ही दोघेही समान आहात. तुमच्या दोघांमधील जे धर्मयुद्ध पाहून मी आत्मविभोर होत आहे. माझी छाती गर्वाने फुलून येत आहे. एक दोन पुत्र आहेत, दोघही एक जो आहे एवढा त्यागी आहे की त्याला सर्व अयोध्येचं साम्राज्य त्याच्या चरणी आहे, तो लाथारतो आहे. आणि एकासाठी सगळी अयोध्याची प्रजा, मातांसहित गुरुसहित सर्व त्याला बोलवण्यासाठी आले. तो धर्माला जे दृढ आहे, दोघांचे धर्माचे चरण बघून माझी छाती गर्वाने फुलते आहे. कौशल्या सांगते, बरं तुम्हाला, भरत म्हणतात, तुम्हाला नाही वाटत का श्रीराम, बहिणी आणि लक्ष्मण सर्वांनी परत अयोध्यामध्ये यावे व आपण सर्वांनी एकत्र आनंदाने जगावं? कौशल्या सांगते, अरे वेड्या, नक्कीच वाटतं. हे दृश्य पाहण्यासाठी माझे प्राण देखील वाळून टाकण्यास तयार आहे. भरत म्हणत, तर मग दादाला आदेश का देत नाही? तुम्हाला वाटतं याची तुम्ही वाट पाहता, मग रामाला आदेश का देत नाही? कौशल्य सांगते, कारण माझा स्वार्थ असू शकत नाही, माझं प्रेम स्वार्थी असू शकत नाही. मला देखील वाटते की रामाने परत यावे, पण इच्छा असणे आणि न्याय संगत होणे यात अंतर आहे. काही गोष्टींची आपल्याला इच्छा असेल, पण ती धर्मानुसार आहे, न्यायसंगत आहे की नाही, हे तेवढंच महत्वाचं आहे. माझ्या बाळा, माझ्या सुखासाठी त्याला मी धर्माचरण पासून विचलित नाही करू शकत. पुत्र, प्रेमात स्वार्थ नसतो आणि धर्माची परीक्षा कठीण प्रसंगीच होते. किती महत्वाचं वाक्य आहे. जे मात्र प्रेम जे आहे की ते स्वार्थी असू शकत नाही, आणि धर्माची परीक्षा कठीण प्रसंगातच होत असते. भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना करील, जेणेकरून माझ्या दोन्ही पुत्रांच्या प्रेमाचे, धर्माचे रक्षण हो. खरंच माते, माझा हृदय भय कंपित होत आहे. कौशल्या म्हणते, चिंता करू नकोस पुत्रा, इथे जनक महाराजांचं आगमन अत्यंत शुभदायक आहे. जनक महाराज पोहोचले. गुरु वशिष्ठ आणि जनक महाराज उद्याच्या सभेत नक्कीच असं काही तोडकं काढतील जेणेकरून सर्वांचं भलं होईल. आणि मग आता भरत कौशल्य मानव डोकं ठेवतायत, पाहता त्यांना शांत करायचा प्रयत्न करतायत. आणि इथे आता धर्मसभा भरली आहे. चित्रकूटच्या त्या कुटी समोर धर्मसभा भरते आहे. आज चर्चा की उद्या करायची, थोडा एक 10-15 मिनिट लागतील.
तर वशिष्ठ ऋषी म्हणतात, राम धर्मज्ञानी आहेस, न सांगताही सगळ्यांच्या हृदयातील भाव जाणणारा ओळखणारा तुला ठाऊकच असेल की भरत येथे एक निवेदन घेऊन आला आहे, ज्याला येथे उपस्थित सर्वांचं समर्थन आहे. भरत तुझ्याकडे एक निवेदन घेऊन आला आहे, सर्वांचं हृदय जाणणारा श्रीराम. श्रीरामचंद्र सांगतात, गुरु आज्ञा सर्वश्रेष्ठ व मंगलकारी असते. धर्मानुसार शास्त्रविध जी आज्ञा आपण मला द्याल तसे मी सर्वथा पालन करेन. श्री रामचंद्र जरी कर्तव्यनिष्ठ धर्मनिष्ठ आहे, पण गुणाबद्दल ते अवमान करणं जे आहे करत नाही. वशिष्ठ सांगतात, मागणारा उचित किंवा अनुचित याचा विचार करू शकत नाही. मागणार आहे उचित का चूक त्याला समजत नाही, त्याला फक्त पाहिजे असतं. आम्ही सर्व येथे याचक म्हणून आलो आहोत, तुझ्याकडे भिक्षा मागण्यासाठी आलो आहोत, ज्यांना फक्त आपली आवश्यकताच कळते आहे. भरतच्या अगाध बंधू प्रेमाने आमची बुद्धी, आमचा विवेक हिरावून घेतला आहे. अशा वेळी आत्मग्लानी आणि पश्चातापाने होरपळलेल्या भरतला शांती मिळेल असंच काहीतरी करायला हवं. भरतमध्ये खूप आत्मग्लानी झालेली आहे, तो कष्टी झालेला आहे. आणि भरतला उद्देशून वशिष्ठ सांगतात, भरत तुमचे बंधू करुणेचे सागर आहेत, तुमचे मन त्याच्यासमोर निसंकोचपणे मोकळं करावे. भरत बोलू लागतात, गुरुदेव, समज साधुगण, अयोध्येचे मंत्रीगण व अयोध्येवासी मग सर्वांसमोर मी ही गोष्ट कबूल करतो की महाराणी कैकेयीने मोठ्या चतुराईने कपटाने आपल्या साधू समान पित्याला आपल्या षडयंत्रात गुंतवले. हे अयोध्येचं राज्य मला मिळवून दिलं, ते राज्य ज्यावर केवळ श्रीरामांचाच अधिकार आहे. दादा ज्याप्रमाणे एखादा पुत्र आपल्या पित्याचे धन वापरून पित्यासाठी भेट घेतो व पिता देखील प्रेमाने ती भेट स्वीकारतो, त्याचप्रमाणे हे अयोध्येचं तुमचं राज्य परत करण्यासाठी मी आलो आहे. कृपया राज्यविहीन अयोध्येचा स्वीकार करून वडिलांचे शेवटचे मनोरथ पूर्ण करावे. या राज्याचा स्वीकार करून मला प्रायश्चित्ताची संधी अवश्य द्यावी. वडिलांची, पिताश्रींची शेवटची इच्छा होती की रामाला राजा व्हावं. भरत भाव होत आहे. श्री रामचंद्र सांगतात, भरत तू विनाकारण दुःखी होत आहे. बंधू, तुला आणि माता कैकेयीला तेच लोक दोष देतील ज्यांना आपल्या गुरुकडून खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. मी भगवान शंकरांना साक्षी मानून घोषित करतो की तुझ्यासारखा तिन्ही लोकात आणि तिन्ही काळात झाला नाही आणि होणार नाही. तुझ्यासारखा धर्मात्मा तिन्ही लोकात तिन्ही काळात होणार नाही. शिवजीला साक्षी मानून मी तुला सांगतोय, मी तुझ्यावर कधीच संशय घेतला नाही आणि घेणारही नाही. मी दशरथ पुत्र राम ही घोषणा करतो, कोणत्याही युगात जो कोणी भरतावर षडयंत्राचा किंवा कुटिलतेचा आरोप करेल, रामाचा विरोधक असेल, श्रीरामांचा अपराधी असेल. भरत, ज्या पित्याने आपल्या वचनपूर्तीसाठी स्वतःचे प्राण त्यागले, त्यांच्या वचनाचे पालन करणे हेच आपल्या चौघा भावांचं कर्तव्य आहे. त्यांची इच्छा होते की त्यांच्या एका पुत्राने वनात जावे आणि दुसऱ्याने अयोध्येचं राज्य सांभाळावे. पित्याच्या आज्ञेचे पालन करणे हेच पुत्राचे कर्तव्य आहे. बरं सांगतो, तर मग ठीक आहे, मी वनात राहतो आणि तुम्ही आणि वहिनी लक्ष्मणला घेऊन अयोध्येला जा. अशा प्रकारे वडिलांची इच्छा पण पूर्ण होईल. एकाने राज्य सांभाळायचं आणि एकाने वनात जायचं आणि प्रजेला हे त्यांचा आवडता राजा, योग्य राजा हे प्राप्त होईल. श्री रामचंद्र सांगतात, भरत, धर्म म्हणजे काही व्यापार नाहीये. अनुकूलतेनुसार अदलाबदल करता यावे. प्रत्येकाला आपापल्या धर्म स्वयं पालन करता आला पाहिजे. हे जर असे एकाची कर्म एकाला जर देता आले असते तर हा खूप भयंकर असा अनाचार माझे. दादा,
मला चांगलं आठवतं की लहान असताना खेळात जेव्हा मी हारत होतो तेव्हा मला जिंकण्यासाठी तुम्ही स्वतः मुद्दामून हारत असत. लहान खेळता खेळतात मी हारलो तर मुद्दाम तुम्ही हारायचा आणि मला जिंकून द्यायचं. आज तोच आपला लहान भरत आपल्याला विनंती करत आहे की माझ्या आणि या सर्वांच्या इच्छेचा मान राखून भरतला पुन्हा जिंकून द्या. आमचं भरत तुझ्यासाठी तर मी जन्म जन्मांतर हा स्वीकारण्यास तयार आहे, पण तू माझ्याकडे असे काय मागत आहेस, असे काय मागत आहे की ज्याने पिताजींचे वचन खोटे जे त्यांनी माता कैकेला दिलं होतं. माता कैकेला जे 2 वचन दिले होते, भरतला राजगादी आणि श्रीरामाला 14 वर्ष वनवास. जर असं प्रकारे मी जर तुझा ऐकला आणि आलो तर वडिलांनी कैकेला दिलं वचन जे आहे हे भ्रष्ट होईल. कैकेयी लगेच उठत्या म्हणते पुत्र, जर गोष्ट फक्त वचनांची असेल की महाराज दशरथाकडून मागितलं वचन परत घेते. श्रीराम सांगतात की तुम्हाला वचन देण्याचा आणि ते परत घेण्याचा अधिकार फक्त वडिलांच्याकडे होता. आता त्यासाठी खूप उशीर झाला आहे. जे वचन तुम्ही दशरथांना दिले होते आणि कुणाला ते आता तुम्ही कुणाला दुसऱ्याकडून परत घेऊ शकत नाही. श्रीरामचंद्र सांगतात, परत सांगतात की तर ठीक आहे, तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा, मी माझ्या धर्माचं पालन करतो. मी पण चित्रकूट येते कुशासन बसतो, जल आणि अन्न त्याग करून तोपर्यंत बसून राहील जोपर्यंत या गोष्टीचा निर्णय होत नाही. मी आमरण उपोषण करण्यासाठी बसतो. भरत श्रीरामाला भरत प्रिय आहे की नाही हे माझे प्राण त्यागून सुद्धा निश्चय घ्यायला तयार. श्रीरामचं सांगतं की भरत असं नाहीये, काय वेड्यासारखं वागतोयस, तुला माझे आयुष्य देखील लाभो. मी तुला हात जोडून विनंती करतो की मला अशा धर्म संकटात टाकू नकोस. तू जर प्राण त्यागण्याचा विचार करत असेल ते माझ्यासाठी खूप मोठं धर्म संकट असेल. आणि श्रीरामचंद्र वशिष्ठांना उद्देशून सांगतात की गुरुदेव, तुम्ही समजा भरतला, माझी रक्षा, मला वाचवा, रक्षा करा की अशा प्रकारचा हा हट्ट धर्म संकटात टाकणारा. वशिष्ठ सांगतात की तुम्हा दोघा भावांच्या प्रेमात माझ्यासारखा ज्ञानी पुरुषाला देखील मोहित केला आहे. मी सुद्धा भाळलो आहे. माझी जे विचारिक शक्ती आहे ती पण थक्क झाली आहे, स्तब्ध झाली आहे. आणि वशिष्ठ ऋषी महाराज जनकांना कडे बघून उद्देशून सांगतायत, महाराज दशरथानंतर दोन्ही कुटुंबात तुम्हीच मोठे श्रेष्ठ आहात. तुमचा निर्णय सर्वांनाच मान्य असेल. आता तुम्हीच आपले ज्ञान आणि विवेकाने आमचं मार्गदर्शन करा. तुम्हीच असा काही उपाय काढा जेणेकरून भरतचा भाव व श्रीरामाचा मान दोघांचाही सन्मान होईल. आणि मग जनक महाराज बोलू लागतायत, श्रीराम आणि श्री भरत यांच्यात श्रेष्ठ कोण हा निर्णय तर स्वयं ब्रह्माही करू शकणार नाही. मी काय निर्णय देऊ शकतो? मी तर एक तुच्छ जीव आहे. एकीकडे धर्म आहे आणि जर मर्यादेचं शिखर आहे, तर दुसरीकडे प्रेमाचा महासागर आहे. अशा कठीण परिस्थितीत मी कर्तव्य म्हणून हे दायित्व घेतो व भगवान शंकरांच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करतो की मला योग्य ती प्रेरणा द्या. एकीकडे धर्म आणि मर्यादाचं शिखर आहे आणि दुसरीकडे प्रेमाचा महासागर. याच्यामध्ये निर्णय कसा घ्यायचा? आणि मग जनक महाराज सांगतात, इतिहासात राज्य प्राप्तीसाठी युद्ध झाले आणि होत राहतील, पण प्रेम आणि त्यागाचं हे विरळ युद्ध, प्रेम युद्ध हे न भूतो न भविष्य, कधी न झालंय होईल. श्री रामचंद्रांना उद्देशून जनक महाराज म्हणतात, राम, धर्म पालनासाठी तुझी दृढता पाहून आज देवता देखील तुझी वंदना करतायत. धर्म अशी एक शक्ती आहे, असं एक कवच आहे जे सर्वांचं रक्षण करतं. धर्म रक्षित धर्माचं रक्षण करतो
धर्म त्याचं रक्षण करतो. सर्वांना एकत्र धर्म जो आहे सर्वांना एकत्र गुंफून ठेवतो. धर्मामुळेच आपण आपलं अस्तित्व असतं. धर्मापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही, परंतु प्रेम त्याच्याही पलीकडे आहे. प्रेम अशी एक नीती आहे की धर्माच्या मर्यादेत राहून धर्माच्या पलीकडे जाते. प्रेम अशी एक नीती आहे धर्माच्या मर्यादेत राहून धर्माच्या पलीकडे जाते. ते प्रेमच आहे जे जगातील मनुष्याला त्या जगातील अप्रकट भगवंताशी जोडते. आणि भगवंत देखील त्या प्रेमाच्या अधीन होऊन स्वतःला विसरून, स्वतःची भगवंत विसरून, सृष्टीचे नियम तोडून भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यात आनंद घेतात. प्रेमाची नीती आहे. प्रेम असं एक बंधन आहे जे इतर सर्व बंधनातून मुक्त करतात. ज्याप्रमाणे पाण्याच्या नम्र विनंतीला मान देऊन पाषाण सूत्र वितळून पाण्याला जाण्यासाठी मार्ग देतात, त्याचप्रमाणे भरत देखील हृदयात तुझी अनन्य भक्ती घेऊन तुझ्याकडे प्रेमाचं दान मागतो. भरतचं प्रेम निखळ आणि निस्वार्थ आहे. त्यामुळे या समय भरतची बाजू जड आहे. ज्या प्रेमापुढे भगवंतही वागतात. ते प्रेम, निखळ प्रेम, निस्वार्थ प्रेम घेऊन भरत आला आहे. पुत्र भरत, तुझं प्रेम जिंकलं आहे, तू विजयी झाला आहेस, जेव्हा महाराज सांगतात. पण हे लक्षात घे पुत्र, प्रेम नीतीचे पण काही नियम असतात जे तिचं पावित्र्य राखतात. प्रेमाची सुरुवात विश्वासाने होते आणि सेवेने त्यात प्रगती होते. प्रेमी आणि सेवक या दोघांमध्ये ही समानता आहे. ते आपल्या प्रेमाकडून अथवा स्वामीकडून काहीच मागत नाही आणि काहीच नाही, केवळ निस्वार्थ भावनेने त्यांची सेवा करू इच्छितात. प्रेमी आणि ज्याच्यावर प्रेम करतो आहे त्याचा भाव काय, फक्त तो सेवाच करत राहतो, काही मागत नाही. आणि त्यांना प्रेमाने काही अर्पण करू इच्छितात. आता तू सांग, रामासाठी तू काय देऊ इच्छित? बरं सांगतात हे धर्मपिता मी श्रीरामांना सदैव आपला स्वामी मानून त्यांची सेवाच केली आहे. त्यांच्या सेवेसाठी मी प्राणांची आहुती देखील देऊ शकतो. माझं एवढंच म्हणणं आहे, श्रीराम जर मला त्यांचा सेवक मानत असतील तर माझ्या प्रेमाचा मान ठेवावा, तेच करावं जे पिताश्रींना मनोमन हवं होतं. जर ते प्रेमाचा स्वीकार करतायत, वडिलांची इच्छा होती की श्रीराम राजा हवा, तर वडिलांची इच्छा पूर्तीसाठी श्रीरामांनी, सर्व प्रजेची इच्छा आहे, सर्वांचीच आमची इच्छा आहे, श्रीरामाने परत यावं आणि राजा व्हावं. जनक महाराज सांगतात प्रेम अटीवर होत नाही. आपल्या स्वामीसाठी मरण सोपं आहे, पण आपल्या इच्छेविरुद्ध स्वामीसाठी जगणं हे कधी कधी मरण्यापेक्षा जास्त कठीण असतं. काय हे विज्ञान आहे की कधी कधी मरणं सोपं असतं, पण त्या प्रसंगामध्ये जगणं त्या प्रेमासाठी आणि कठीण असतं. आज नियती तुझ्यासाठी एक अपूर्व संधी घेऊन आली आहे, जी एखाद्या सेवकाला मोठ्या भाग्याने लाभते. तुझे प्रेम तुझ्या स्वतःच्या संतुष्टीसाठी आहे की तुझ्या प्रेमीला अपार आनंद देण्यासाठी आहे, याचा निर्णय तुला स्वतः घ्यायचा आहे. जर तुझे उत्तर समर्पणासाठी प्रेरित होत असेल, जा तुझे स्वामी श्रीरामाच्या चरणी बसून त्यांनाच विचार की त्यांना काय हवं आहे, आणि ते जे सांगतील तीच प्रेमाची पूजा म्हणून स्वीकार कर. आणि मग भरत म्हणजे ज्याच्यावर प्रेम करतो त्याला विचारणं की तुझी इच्छा काय. काय होतं की ज्याच्यावर प्रेम करतो, माझी इच्छा आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो असं वागलं पाहिजे, मी तुझ्यावर प्रेम करतो हे मला मिळालं पाहिजे. आणि ते सांगतं की ज्याच्यावर प्रेम करतो त्याला जाऊन विचार की त्याची काय इच्छा.
आणि भरत महाराज सांगतात, आज आपण मला प्रेमाचा वास्तविक अर्थ आणि निस्वार्थ सेवक धर्माचा उपदेश करून माझ्या डोळ्यातील अंधकाराचे सर्व पडदे काढून टाकले. कधी कधी व्यक्ती हा एक अंधकारामध्ये एखादी गोष्ट करायला जातो, पण अज्ञानामध्ये कधी भयंकर अपराध होणार असतो. आजपर्यंत मी फक्त माझ्या कर्तव्याविषयीच विचार करत होतो. मी फक्त माझ्यावर लागलेला कलंकाचाच विचार करत होतो की कसा कलंक पुसला जाईल. स्वतःलाच प्रेम समजत होतो. तरी देखील तुम्ही मला जिंकून मला भक्तीचं ज्ञान दिलं. या उपकारासाठी मी तुमचा जन्म जन्मांतर ऋणी राहील. बघा, म्हणजे एखाद्याला त्याच्या चूक जरी समजावायची असेल तशी चूक समजावली जाते. जनक महाराज इथे करतायत, भरत जिंकून देत आहेत. परत जो प्रेम जिंकला आहे मग प्रेमाचे नियम सांगतायत. म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला फीडबॅक देतो आणि अगोदर त्याला सांगतो तू चूक आहे, तू ही गडबड केली, ती गडबड केली नाही, आणि ते भरतला जिंकून देतात. तुझं प्रेम जिंकलाय, नंतर मग सांगतायत. भरत श्री रामचंद्रांच्या चरणी बसतायत आणि सांगतात की माझ्यासाठी काय आज्ञा आहे. आणि श्री रामचंद्र म्हणतात, भरत तुझं स्थान माझ्या चरणी नाही तर माझ्या हृदयात आहे. तुझ्या प्रेमासमोर राम हरला आहे. ज्या राजाची भेट तू द्यायला आला आहेस, सर्व अयोध्यावासी प्रजाजन भरत आनंदी झाले आहेत की राम राज्याचा स्वीकार केले आहे. आता राम परत अयोध्येमध्ये येतील आणि तो आनंदाचा उत्सव साजरा होईल. सर्व हे काही क्षण होत आहेत तेवढ्या श्रीरामचंद्र सांगतात, परंतु पिताजींच्या वडिलांच्या वचनांचा मान राखण्यासाठी तुला एक विनंती करतो. तू दिलेलं राज्य मी स्वीकारतोय, त्याचा स्वीकार केला मी, पण वडिलांच्या वचनासाठी मला 14 वर्ष राज्यापासून दूर राहावं लागणार आहे. म्हणून 14 वर्ष हे राज्य माझी धरोहर म्हणून तू याचा सांभाळ कर. 14 वर्ष झाले की लगेच मी येईन आणि माझं राज्य परत घेईन. भरत सांगता की मी एक अबोध बालक आहे, इतकं मोठं राज्य मी कसं सांभाळू शकेन. श्रीराम सांगतात, गुरुदेवांच्या आशीर्वाद आणि मंत्रिमंडळाच्या सहकार्याने कार्य करशील तर काहीच अवघड जाणार नाही. 14 वर्षाने परत येईन, राज्य परत घेईन. भरत सांगतात, तुम्ही तर खूपच निर्मोही निघालात. निर्मोही म्हणजे कुठला मोहच नाही आहे. एवढे सगळे रडतायत, एवढं सर्व देण्यासाठी आलेत, पण काही मनामध्ये कुठल्या किंचितही कसा मोह नाही आहे. इतकी कठीण गोष्ट तुम्ही किती सहजपणे सांगून मोकळे झाले. भरताच्या प्रेमाचं काय मोल लावला तुम्ही. श्री रामचंद्र सांगतात, भरत जर प्रेम केलंच असेल, प्रेम केलंच आहे, तर प्रेमीसाठी विनामूल्य विकण्यासाठी पण तयार. प्रेमीकडून हरण्यातच प्रेमाचा खरा विजय असतो. प्रेमाचा विजय ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्या प्रेमीकडून हरण्यातच खरा विजय असतो. कधी कधी लहान मुलांबरोबर वडील कुस्ती खेळतात, ते काय करतात, वडील हारतात. तिथे हरण्यामध्ये त्यांची जीत असते, का तर मुलाला आनंद मिळणार असतो. तसं भरत सांगतात, ठीक आहे मी जातो. कदाचित 14 वर्षाचा हा वियोगच माझ्या पापांचे प्रायश्चित आहे. लक्षात ठेवा, जर तुम्हाला येण्यास 14 वर्षांत 1 दिवसाचाही विलंब झाला तर माझ्याऐवजी तुम्हाला भरतची चित्ता बघायला मिळेल. आणि श्री रामचंद्र अश्रुधारा त्यांच्या डोळ्यात वाहू लागतात आणि सांगतात, नाही भरत, असं नाही. तुला मी वचन देतो की मला येण्यास 1 दिवसाचाही उशीर होणार नाही. आणि मग तेव्हा भरत सांगतात, श्रीराम काय मागितलं तर द्याल का. श्रीराम सांगतात, अरे वेड्या, विचारतोस काय. की रामाचे प्राण जरी मागितले या क्षणी तो द्यायला तयार आहे. आणि मग तेव्हा भरत जे आहे म्हणतात की फक्त तुमच्या चरण पादुका मला द्या. आणि ह्या
चरण पादुका कशाला? भरत सांगतात, जेव्हा तुम्ही नसाल तेव्हा या राज सिंहासनावर कोण बसेल? कारण की मी तर कधीच या राज सिंहासनावर बसू शकणार नाही. तुमच्या ज्या पादुका आहेत तुमच्या स्वरूपात त्या पादुका राज सिंहासनावर बसतील आणि मी त्यांचा सेवक म्हणून 14 वर्ष या अयोध्येचा राज्यकारभार सांभाळेल. हा भरतचा भाव आहे की या पादुकांनाच माझे आराध्य सीताराम मानून त्यांच्या आशीर्वादाने राज्य मी सांभाळू शकेल. आणि मग भरतच हे स्वभाव बघून वशिष्ठ एवढे भारावून जातात की महात्मा भरत धन्य आहेस की तुझा सदैव विजय असो. आणि अशा प्रकारे तिथे लक्ष्मण त्या पादुका घेऊन येतात आणि श्रीराम जसे चरण ठेवतात. बरं सांगतात की एकदा ह्या पादुकांना चरण स्पर्श करा. आणि जसे चरण स्पर्श करा दोन्ही पादुका ते आपल्या मस्तकावर घेतात आणि अयोध्येकडे येतात. हे श्रीरामांच्या स्वरूपामध्ये पादुका आता तिथे राज्य सांभाळते. अशा प्रकारे इथे आपण बघतो की या सर्व जे अयोध्यावासी आहेत जरी ते हट्ट घेऊन आले होते आता की श्रीरामांनाच परत घेऊन जायचंय, पण जेव्हा ते प्रेमाचं जे आदान प्रदान आहे एकमेकांसाठी जो त्याग आहे त्याच्या पुढे हे सर्व ज्या भावना ज्या आहेत जनक महाराज असो वशिष्ठ असो सर्व एवढे ते भारावून जातात की श्रीरामांचं ती कर्तव्यनिष्ठता आणि भरतचा तो त्याग प्रेम सर्व जे आहे किती अलौकिक आहे. आजच्या जगामध्ये आपण बघतो की छोट्या छोट्या गोष्टीवरून भावांमध्ये युद्ध होत आहेत, भांडणं होत आहेत, बहीण भावांमध्ये मुला आईवडिलांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरनं प्रॉपर्टीवरनं किती भयंकर गोष्टी घडत आहेत. काल एक कुणीतरी मला व्हिडिओ पाठवला त्याच्यामध्ये कोर्टाच्या बाहेर भाऊ बहिणी यांच्यामध्ये तिथे अक्षरशः मारामाऱ्या चालू आहेत. त्यासाठी प्रॉपर्टीसाठी का? हे जे आपण रामायण हे सर्व जे आहे त्याचा अभ्यासच करत नाही की नक्की प्रेम काय आहे. हे प्रेम जे आहे हे असं नाही की फक्त एकट्यानेच त्याचं पालन करायचं आहे. सर्वांनीच जेव्हा ते प्रेम कशा प्रकारे जिथे प्रेम आहे तिथे व्यवहार राहत नाही, पण जेव्हा तिथे प्रेम सुटतं ते मग व्यवहार चालू होतो. म्हणून हे खूप आवश्यक आहे की रामायण वाचणं श्रवण करणं आणि त्याच्यातल्या ज्या मूल्य आहेत ते आपल्या जीवनामध्ये यथाशक्ती किती पालन करता येतील ते पालन करून रामराज्यामध्ये जगण्याचा तो आनंद आपण घेऊ शकतो. हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम. सियावर श्री रामचंद्र की जय. भगवान श्री रामचंद्र की जय. राम भरत लक्ष्मण शत्रुघ्न की जय. सीता मैया की जय. खूप सुंदर. काही विचारायचंय प्रश्न वगैरे आहे? आता आपण हे सर्व गोष्टी पाहतो तर हे लीला म्हणून असं झाल्या सगळ्या गोष्टी आपल्याला हे समजलं. पण असं पण आपल्या जीवनामध्ये होतं की काय ते चूक नाही पण चुकीचंच नाव ठेवले जातात आणि विनाकारण आपण त्या चुकीला भागीदार होतोय असं समज ठरवतो आणि आपण पण मनाने असं विस्कळीत होतो माझं काय चुकलं म्हणतो. इथं भरतला जसं सगळ्यांनीच टार्गेट बनवलं की भरतमुळंच झालं दिसत असं होतंय. आपण काय कसं पाहू शकतो या गोष्टीला? भरतने कसं पाहिलं, लक्ष्मणने कसं पाहिलं? मग त्या गोष्टीला आपण म्हणतो की लीला आहे, भगवंताची लीला आहे. नाही मी काय सांगितलं होतं काल, हा एक इतिहास आहे घडलेला आहे. दुसरा भाग आहे शास्त्र जेव्हा आपण ऐकतो
ती लीला आहे, त्याचा आनंद घ्यायचा, त्याला खेचत बसायचं नाही, त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि तिसरी गोष्ट याच्यातून आपल्या जीवनामध्ये काय शिकायचं आहे त्याच्यातून घ्यायचं. 3 स्तरावर जेव्हा आपण कथा ऐकतो, शास्त्रांचा अभ्यास करतो, 3 स्तरावर तो अभ्यास असला पाहिजे. घडलेली गोष्ट आहे, इतिहास आहे, आज काल्पनिक कोणी लिहून ठेवलेलं नाही, घडलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्या लीलांचा आनंद घ्यायचा आहे. जसे शिवजी आणि सती उभे असताना श्री रामचंद्र जेव्हा सीतेच्या विरामध्ये भ्रमण करतायत, रडतायत, क्रंदन करतायत, सती सांगते की शिवजींना असं कसं काय होऊ शकतं, हे जर पूर्ण पुरुषोत्तम भगवान राम आहेत तर मग यांना माहित नाही सीता कुठे आहे, असं कसं काय होऊ शकतं. तर ती परीक्षा घेण्यासाठी ती हे लीला करतायत, सती विसरले, परीक्षा घेण्यासाठी सीतेचं रूप धारण करून जेव्हा समोर पोहोचली तर श्रीराम रडतायत, क्रंदन करतायत विरामध्ये, आणि अचानक सती सीतेच्या रूपामध्ये आहे. तिला कोण काय म्हणतात, हे माते सती इथे कुठे आहेस, एकटीच जंगलामध्ये काय करत, आणि महादेव कुठे आहेत. सती विसरली होती की लीला आहे, लीलेचा तो आनंद, जसे भगवंत आनंद घेतात लीलेचा, तसं आपण त्या लीलांचा आनंद. ते कारण की हे लीला जन्म कर्माची देवम एवं व्यक्ती तत्वता त्यक्त्वाध्यायन पुनर्जन्म मिळते महान सोड. जन्म कर्माची मे दिव्य, भगवंता जन्म कर्म ह्या लीला ज्या आहेत दिव्य आहेत. हे दिव्यत्व जे आहे त्याच्यातून ते ऐकायचं, हृदयाला ते आल्हाद देणार आहे. कारण की भगवंताबद्दलचं हे सर्व लीला असल्याने ते हृदयाचं पोषण करतात लीला. आणि जेव्हा आपण नेहमी ह्या लीला ऐकत राहतो, हृदय ह्या भगवत भावनेने भरून राहतं, आणि आल्हाद जो आहे, तो आनंद जो आहे, आपल्याला भक्तीमध्ये पोषण करत पुढे घेऊन जातात. आणि भक्तीमध्ये जरी काही संघर्ष आले, या लीलांचं जे आल्हाद जो आपल्या हृदयामध्ये मिळालेलं आहे, त्याच्या आधारावर आपलं आयुष्य पुढे संघर्षामध्ये पण पुढे जात राहतं. हृदयामध्ये सबस्टन्स आहे. सबस्टन्स आपण जे म्हणतो की भरीव, जसं एखादी गोष्ट पोकळ असते आणि एखादी भरलेली असते. सबस्टन्स म्हणजे भरलेले आतमध्ये काय, कृष्ण भावना, राम भावना जी भरलेली आहे, त्याच्यामध्ये सबस्टन्स व्यक्तीच्या मध्ये भरलेलं असेल तर मग तो समाजामध्ये जेव्हा संघर्ष गोंधळ येतात, भरत काय या गोष्टीला समोर जाऊ शकले, श्री रामांचं प्रेम हृदयामध्ये भरलेलं आहे, इतकं दाट भरलेलं आहे. भरद्वाजचे आरोप, कौशल्याचे आरोप जे आहेत त्यांना विचलित करू शकले, दुःख झालं, विचलित करू शकले का, सबस्टन्स श्री रामांचं प्रेम होतं, त्याच्यामुळे गोंधळ झाला नाही. लक्ष्मण श्री रामांनी कर्तृत्वावर आरोप केला, तू काय बेकार आहेस, एक गोष्ट तुला करायचं आणि तू करू शकला नाहीस, इतर रक्षण कुठे थांबू शकला नाहीस, तो की काय निकामी माणूस आहेस. आणि सीता इकडे म्हणते काय चरित्र भ्रष्ट आहे, तू काम असल्याच्या भावनेने माझ्यावर आलास. एकीकडे चरित्रावर आरोप घेतलाय, एकीकडे कर्तृत्वावर आरोप घेतलाय, परंतु लक्ष्मण का ते सहन करू शकले, सबस्टन्स काय होतं, श्री रामांबद्दल कृतज्ञता होती, सीतेबद्दल कृतज्ञ होतं, ते प्रेम होतं. त्यामुळे जरी तो आरोप त्यांच्याकडून झाला होता तरी पण संबंध तोडले नाही. तसे आपले जे असतात, भगवंताबद्दल आपल्यामध्ये जेवढं प्रेम दाटलेलं असेल, भक्तांच्या एकमेकांबद्दल जेवढं प्रेम दाटलेलं असेल ना, मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज आहे त्याला विचलित करू शकत नाही. जेव्हा पोकळ रिलेशन जिथे असतात ना, तिथे मग एक कुणाकडून ऐकलं की लगेच गोंधळ तयार होतो. रिलेशन मध्ये भरीवता असली पाहिजे, सबस्टन्स असली पाहिजे. भरत सारखं आधीच राज्य पण कोणी आपल्याला देणार नाही. हे जे आहे प्रल्हादसाठी ते तेलात उकळणं, सर्पाच्या ती त्यांची पात्रता, त्यांना परीक्षा पण तेवढ्या होतात. आपल्यासाठी आपल्या क्षमतेनुसार कधी पण भगवान आपल्या क्षमतेच्या पलीकडची परीक्षा कधी पाठवतो, एवढं लक्षात ठेवायचं. आपलं गणित चुकेल, भगवानचं गणित कधी चुकत. आपण जेवढी परीक्षा पास करू शकतो तेवढीच परीक्षा भगवान आपल्या जीवनामध्ये पाठवतो. कारण कर्मच आपण त्याच्या पलीकडे करू शकत नाही. आपल्या क्षमतेनुसार आपण कर्म करतो आणि त्या कर्मानुसार आपली परीक्षा सुद्धा ठरते. आपलं कर्म जर एकदम अद्भुत असेल तर परीक्षा पण अद्भुत असते. कर्म जर सर्वसामान्य आहे तर परीक्षा पण सर्वसामान्यच असते. फक्त किती विश्वास आपला दृढ आहे भक्तीमधला, त्याच्यानुसार मग परीक्षेला आपण सामोरं जाऊ शकतो. एखाद्याकडे जर नॉलेज आहे, सबस्टन्स आहे, तर तो किती खचत नाही कुठल्या गोष्टीमध्ये. जेव्हा तो
ज्ञान नसेल किंवा कुठल्या गोष्टीमध्ये गाढ विश्वास नसेल, व्यक्ती मग गोंधळून जातो. Yes. परीक्षा ही भरतसारखी नसते, प्रल्हादसारखी नसते. आपल्यानुसारच आपली परीक्षा असते. पण तिथे भराचा जो विश्वास आहे मेन, त्याच्यातून काय घ्यायचं आहे आपल्याला, की एक जो तत्व काय घ्यायचं आहे, श्रीरामांबद्दल किती गाढ प्रेम, लक्ष्मणला सीता यांच्याबद्दल किती कृतज्ञता होती, तो सबस्टन्स तत्व आपण घ्यायचं आहे. जसं एकदा तीर्थस्वामी महाराजांचा राधापनाथ मंदिरमध्ये देवामृत प्रभू होते. त्यांचा जेव्हा संन्यास झाल्यावर की राधापनाथ मंदिरमध्ये पहिला संन्यास झाला राधानाथ स्वामीद्वारे भक्तीस्वामी महाराजांचा. भक्तीस्वामी महाराज त्यांनी राधा गोपीनाथ मंदिर एवढं वर आणण्यासाठी एवढं कष्ट केलेत महाराजांबरोबर. खूप लोक प्रेम करतात त्यांच्यावर. तर एक दिवस जेव्हा संन्यास झाल्यानंतर सगळीकडे त्यांना घेऊन जायचं, म्हणजे ह्या ग्रुपमध्ये घेऊन जाणार. मग त्यांचं एकदम असं जशी व्यासपीठ साजरी करतात तसं त्यांच्याबद्दल बोलणार, त्यांना हार पुढे घालणार. खूप ठिकाणी असं त्यांना जावं लागायचं. इकडे खूप प्रेमाने फक्त बोलवायचे, मग तिथे जाऊन त्यांचा सत्कार करायचे. संन्यास झाला, सत्कार करायचे. ते सर्व झाल्यानंतर जेव्हा चालू होतं तर एक दिवस परमपूज्य राधास्वामी महाराज भक्तीस्वामी महाराज जेव्हा एका गाडीत जात होते, भक्तीस्वामी महाराजांनी परमपूज्य राधास्वामी महाराजांना विचारलं की जेव्हा लोक अशा प्रकारे खूप रिस्पेक्ट करतात, खूप आदर करतात, तर तो आदर जो आहे आपण कशा प्रकारे घ्यायचा, एवढं सन्मान देतात, आदर देतात, हे सर्व आपण कसं सहन करायचं. तर महाराज म्हणाले की ज्यावेळेस तुम्हाला कोणी सन्मान देतात, खूप तुम्हाला असं खूप आदर सन्मान देतात, तर आपण जे आहे जे त्याच्यातलं जे तत्व काय आहे, प्रेम, प्रेमाने आपल्याला बोललो तर प्रेम तेवढं आपण घ्यायचं. बाकी सन्मान सर्व जे आहे परंपरेला देऊन टाक, तो आपला नाही. आज मी इथे बसलो आहे, कथा होते, सर्व लोक ऐकतात. काय ऐकतात की परंपरेतून आलेलं ज्ञान आहे. हा जो भगवा कपडा आहे याच्यामुळे परंपरेतून गुरुने दिलेलं हे एक भेट आहे किंवा एक शक्ती आहे, आणि त्याच्यामुळे लोक ते ऐकतात. मी जर म्हणलं नाही मी चांगला बघताय आणि माझ्यामुळे लोक ऐकतायत, तो अहंकार आहे, तो व्यक्तीला जास्त लांब घेऊन जाणार नाही. पण हे जे काही सन्मान आहे, जे काही आहे, हे परंपरेत त्यांना तिथं केलं पाहिजे. म्हणून जेव्हा लोक प्रेमाने बोलवतात, भेटतात, तर ते प्रेम तत्व जे आहे ते आपण म्हणतो. तसं लिलांमधून सुद्धा ते आपण तत्व घ्यायचं की भरतचं काय तत्व होतं की ह्या गोष्टी सहन करू शकतो. काय होतं, श्रीरामाच्या प्रति प्रेम होतं. तसं आपल्या जीवनामध्येही जेवढं आपलं हृदय जे आहे भरलेलं असेल, कृतज्ञता, विनम्रता, प्रेम, तेवढं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याला हादरू शकत नाही. त्याच्यासाठी म्हणून भक्तिमय जीवन आहे, त्यासाठी साधना आहे, त्यासाठी एकत्र येणं, एकत्र कथा कीर्तन करणं, त्याच्यासाठी जेणेकरून एकत्र येऊन आपलं हृदय आपण हे जे जीवनामध्ये एकमेकांचे आदान प्रदान होत आहे, चर्चा होत आहेत, याच्यातनं हे प्रसंग आपल्या हृदयाला भरून राहावं. जेव्हा ह्याच्यातून जेव्हा भक्तांबद्दल निगेटिव्हिटी हृदयामध्ये भरली जाते, ते हृदय पोकळ होऊन जातं. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जे व्यक्तीला खचवतं, व्यक्तीला विचलित करतात. म्हणून मला सांगतात की कृष्ण भावना म्हणजे ॲब्झॉर्प्शन. जे काही करतो खूप समर्पित भावनेने आपण केलं पाहिजे. नामस्मरण असेल ना, सेवा असेल ना, जेवढं समर्पित भावने असेल तेवढं हृदय त्याचं परिपक्व होईल.